आज या ठिकाणी आमचे मित्र आप्पासाहेब भास्कर सोनवणे यांच्या शेतामध्ये कोपरगाव तालुक्यातील येथील मौनगिरी कृषी केंद्राचे काही अधिकारी वर्ग या ठिकाणी या कांदा प्लॉटला या ठिकाणी बघण्यासाठी आलेले आहे। केलवडचे अनेक ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित आहे। मी आपल्या सर्व शेतकऱ्यांना आवाहन करतो की आमच्या मित्र आप्पासाहेब सोनवणे यांनी त्यांच्या 1 एकर क्षेत्रामध्ये अतिशय असं सुंदर व्यवस्थापन करून 4-4.5 फुटाचा बेड तयार करून आणि त्यावर ड्रिपचं व्यवस्थापन करून या आप्पासाहेब सोनवणेने या कांद्याचा प्लॉट या ठिकाणी केलेला आहे। माऊनगिरी केंद्रामार्फामध्ये औषधाचं व्यवस्थापन या प्लॉटला झालेलं आहे आणि तो प्लॉट अतिशय सुंदर या ठिकाणी आलेला आहे। त्या प्लॉटचं कमीत कमी उत्पादन जर बघितलं तर आमच्या सर्व शेतकऱ्यांचा एक अंदाज आहे की कमीत कमी 190 ते 200 क्विंटल कांदा या ठिकाणी आम्हाला आमच्या या मित्राला अपेक्षित आहे। क्षेत्र किती आहे भाऊ? क्षेत्र 1 एकर आहे आणि पहिल्यांदा कोणता डोस आणि बेसल डोस घेतला होता ब्रह्म म्हणजे लागवडीच्या रोपापासून ते कांद्याच्या बाद एंडिंग पर्यंत त्यांच्या मार्गदर्शनाखालीच आपण लागवड फवारणी खत बरं याला का औषध पाणी आता पण किती फवारणी झालं? आतापर्यंत 2 फवारणी 15 दिवसापूर्वी ना शेवटची फवारणी झाली। त्याच्यानंतर कांदा एकदम बेस्ट कलर पण चांगला आलाय, साईज पण झाली। कोणती कशासाठी दिली होती? केपोटी बोरन वेस्टर तर ते फवारणी झालं तुम्हाला आता साईज मध्ये बदल वाटतोय का? हो, खूप चांगल्या पद्धतीने बदल झालाय। कांद्याची साईज म्हणजे कांद्याचं आता जर वजन जर केलं तर साधारणतः एक कांद्याचं वजन 150 ते 170 ग्रॅम बसतंय। बी 4 किलो बी आणलो होतो मी, तर 4 किलो मध्ये माझी 1 एकर लागण होऊन आणि मी साधारणतः अर्धा एकर ते पाऊण एकर दुसऱ्याला दिलेलं आहे ते रोप। अच्छा, रोप विकून तुमचं लागून उरलेले रोप विकलेले कायम आपल्याला ते गावातून भेटले का ते सांगायचं रंबो चल कांदे पाहिलं मग आपण यायचो पाहिजे मग आम्ही दीपक पुढे यायचो दीपक सांगितलं का दीपक आम्हाला बरोबर औषध द्यायचं। तुम्ही समाधानी सध्या कांद्याचं बघतो बघता? मी जवळ साधारणतः दीपक उघडत 12 ते 13 वर्षापासून औषध देतो। अच्छा, आणि येईन मला विचारायचे औषध कुठून आणते मी सांगितलं आपलं दीपक उघडत मग ते सुद्धा आले तिकडे यायला लागले, रिझल्ट भेटला। रिझल्ट भेटला। माझं कांदा लागवडीचं हे पहिलं वर्ष आहे आणि मला तुमचे मित्र भाऊ गमे यांनी सांगितलं का बाबा आपल्याला मोहनगिरी कृषी दीपक कोपरगाव यांच्याकडून औषधं आणि मटेरियल वगैरे घ्यायचंय। म्हणलं ठीक आहे, हरकत नाही काही। त्या हिशोबाने आम्ही सर्व काही मोहनगिरी कृषी दीपक यांच्या मार्गदर्शनाखाली बेसल डोस असेल, फवारणी असेल, ड्रिप मधून लिक्विड असेल, सगळं जे आहे ते तिथूनच घेतलंय आणि आम्हाला रिझल्ट एवढा भारी भेटला। त्या कांद्याची साईज कलर एकदम परफेक्ट आहे आणि आम्ही समाधानी आहोत। एक महत्वाचा भाग आहे की शेतकरी गेल्यानंतर तर किती अडचणी शेतकऱ्या कशी ट्रीटमेंट द्यायची, काय औषध मारायचे, फक्त औषध विकणे एवढं शेतकऱ्यांमध्ये शेती करण्याची एक इम्प्रुव्हमेंट आणि त्यांचा शेतीच्या प्रती असणारा जिव्हाळा त्या दुकानात केल्यानंतर अनेक शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून त्यांचं कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादन काढण्यात आम्ही दीपक भाऊंचा इतका मोठा सहकार्य आहे। त्याच्यामुळं प्रत्येक माणसाच्या मनामध्ये त्यांच्याबद्दल त्यांच्याकडे व्यापारी म्हणून कोणीच पाहत नाही। प्रत्येकाला वाटतं आपला नातेवाईक कोणीतरी असा जवळचा स्नेही आहे, त्या जवळच्या त्याच्यातलं ते मार्गदर्शन मिळते। शेतीत इंटरेस्ट तयार होतो, पत्ताही वाढते, पत्ती चांगली मिळते, सगळं अगदी आनंदी राहतात। त्यांचे आपण विशेष आभार मानले पाहिजे आणि त्यांच्या प्रती लोकांनी त्यांच्या मार्गदर्शन खालीच करावं। या ठिकाणी आमचे गावातील आमचे जावई आणि एक प्रगत शेतकरी राजेंद्र केशव पाटील गमे यांची बायपास रोडला अतिशय अशी 100 एकर क्षेत्र आहे। त्यांचं त्या ठिकाणी ऊस, कांदा, गहू आणि असं बोरी वगैरे त्यांचा खूप असा मोठा शेतीचा दांडगा अभ्यास आहे। या ठिकाणी ते उपस्थित आहे, त्यांचाही कांदा आहे। नंतर आमचे दुसरे एक भाचे रामभाऊ गमे यांचाही बी खूप शेतीमध्ये असा दांडगा अनुभव आहे, त्यांचाही कांद्यामध्ये खूप चांगली हे आहे। आणि दुसरे मेवणे दत्तू वाघे असतील त्यांचे कांदा आहे। या ठिकाणी रावसाहेब सोनवणे आमचे मित्र संदीप भाऊ गमे हे बी एक शेतकरी या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांचाही कांदा आहे। आणि इतरही बी आमचे सचिन भाऊ आहे,
आणि इतरही बी बरेच जण या ठिकाणी उपस्थित आहेत आणि ह्या मार्गदर्शनाखाली हा कांदा अतिशय सुंदर आणलेला आहे. आणि मी एक नामदेवराव घोरपडे, मी एक आप्पासाहेब सोनवणे माझ्या मित्राच्या खेटूनच माझं शेती प्लॉट आहे. या दीपक भाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली हे सगळं काही आम्ही केलेलं आहे.